नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ताटाला लावण्यासाठी इथं भरली मिरची बनवलेली आहे। अशा मार्केटमध्ये मोठ्या साईजच्या मिरच्या भेटतात, ते आपण भरून अशा तव्यावर भाजून किंवा तळून घेतलेल्या आहे। थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत। तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच रोज रोज ताटाला काय लावायचं हा प्रश्न पडलेला असतो। तर असं हे खूप छान ऑप्शन आहे तुमच्या समोर। तर बघू शकता, अप्रतिम चवीच्या मिरच्या आता रेडी झालेल्या आहेत आपल्या। चला तर ते कशा बनवायच्या ते बघूयात। थोडीशी आगळी वेगळी पद्धत आहे। आता इथे मिरच्या मी उभ्या कापून थोड्याशा धुवून घेतलेल्या आहेत आणि कपड्याने असे पुसून घ्यायचं आहेत, सगळं कोरड्या करून घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला एक मिरची मी कापून दाखवते। उभा काप करून घ्यायचा आहे, एकातनं दोन करायच्या नाहीत, फक्त उभा काप करून घ्यायचा आहे या मिरचीला। बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा आपल्याला काप करून घ्यायचा आहेत। आतमध्ये सारण भरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, म्हणून अशा उभा काप करून घ्यायच्या आहेत। आता सगळ्याच मिरच्यांना उभा काप करून घ्यायचं आणि मग आता इथं आपण सारण बनवून घेणार आहोत, जे आतमध्ये स्टफिंग भरतो ते। तर इथं काळं तीळ पण म्हणतात याला आणि कारळं पण म्हणतात। तर आता हे तडतड उडेपर्यंत किंवा असा सुगंध येईपर्यंत आपल्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे। तर बघा इथं उडत आहे, असं तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता याला बाजूला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता थोडेसे शेंगदाणे घेऊया। एक अर्ध्या वाटीच्या जवळपास आता शेंगदाणे आहेत। शेंगदाणे असे अर्धवट भाजून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण जे भाजकी डाळ म्हणतो किंवा फुटाणे म्हणतो, ती डाळ आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। अर्धवट शेंगदाणे भाजल्याच्या नंतर आपण डाळवा टाकायचा आहे याच्यामध्ये, म्हणजे ती लवकर भाजते म्हणून नंतर टाकायचं आहे। तर आता हे दोन्ही पण भाजून झालेलं आहे। तर आता याला एका प्लेटीमध्ये काढून थंड करून हे सगळं जिन्नस आपण मिक्सरला वाटून घेऊया। आता सर्वात अगोदर इथं आपण काळं तीळ हे वाटून घेऊया। काळं तीळ वाटून झाल्याच्या नंतर आपण शेंगदाणे आणि डाळवा सुद्धा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। आता इथं खलबत्त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा टाकून आपण याला मोठं वाटून घेणार आहोत। ते सुद्धा याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आणि आता इथं हे मिरच्या अजिबात तिखट नसतात, म्हणून इथं 2.5 चमचे म्हणजे 2 आणि अर्धा चमचा इथं मी लाल तिखट घेतलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्येच आपण टाकून मिक्स करून घेणार आहोत। आणि आता इथं भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे, ते सुद्धा याच्यामध्येच टाकायचं आहे। आणि इथं मी 3 चमचे दही घेतलेलं आहे। या मिश्रणाला एकजीव करण्यासाठी हे दही वापरलेलं आहे। दही टाकल्याच्या नंतर खूप छान टेस्ट येते या मिरच्यांना, तर त्याच्यामुळे मी दह्याचा वापर केलेला आहे। आता ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकताय एकजीव झालेलं आहे आता आपलं हे मिश्रण सगळं। आणि आता आपण थोडं करून या मिरच्यांमध्ये सगळ्या भरून घ्यायचं आहे। सुरुवातीला एक मिरची अशी एका हाताने असं उघडं करायचं थोडंसं आणि भरून घ्यायचं। जेवढं मावेल तेवढं सारण आपण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं पूर्ण मिरची शेंड्यापर्यंत भरून घ्यायची आहे। आता बाकीच्याही मिरच्या तशाच भरून घेतलेल्या आहेत आपण इथं। आता इथं तवा गरम करायला ठेवला होता, तिच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेलाच्या पळीने 1-2 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता हे तेल हलकं गरम करून घ्यायचं आहे। जास्त कडकडीत लवकर गरम करायचं नाही आणि लवकर मिरच्या टाकायच्या नाही। त्याच्यामध्ये डाग तर पडतात, पण आतला मसाला असा शिजला जात नाही। तर हे तेल जरा असं पसरवून घ्यायचं, म्हणजे तव्याला पूर्ण तेल लागलं की मिरच्यांच्या शेंड्यापर्यंत किंवा देठापर्यंत आपलं तेल जाईल। आणि हे सगळ्या मिरच्या आता याच्यामध्ये ठेवून देऊया। बघू शकता तेलाचा तापमान हलका गरम झालेला आहे, जास्त कडकडीत गरम झालेलं नाही। तर अशाच पद्धतीचं तेल आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही सगळ्याच मिरच्या अशा याच्यावर ठेवून द्यायच्या आहेत तव्यावर।
आणि असे उलटपुलट करून आता भाजून घ्यायचं आहे. ते याला आपण त्या तेवढ्याशाच तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, बघू शकताय. आणि आता इथं एक चिमटा घ्यायचा. चिमट्याच्या साहाय्याने ते जे तेल आहे ते चौकट घालण्यासाठी असा तवा थोडासा वाकडा करून घ्यायचा आहे. जिकडं मिरच्या जास्त आहेत तिकडं. आणि चौकट तेल गेलं की मग हे मिरच्या चांगल्या अशा फ्राय होतात. वरती झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे मिरच्याही मऊ पडतील आणि डाग पण पडतील आपल्या मिरच्याला. तर बघू शकताय मध्यभागी गॅसची आज ऊब असल्यामुळे मधल्याच मिरच्यांना डाग पडतात शक्यतो. आणि गॅस आपला मीडियम आहे, लक्षात असू द्या गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. जे मध्यभागी मिरच्या ठेवलेल्या आहेत ते भाजून झालेले आहेत ते आपण बाजूला काढून घेऊया आणि बाजूच्या मिरच्या आतमध्ये ठेवूया, म्हणजे सगळ्याच मिरच्या अशा भाजून निघतील आपल्या. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मध्यभागी असलेल्या मिरच्या आता आजूबाजूला ठेवून झालेल्या आहेत आपल्या. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून अजून एक वाफ काढून